नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राज्यातील मान्यता प्राप्त असणाऱ्या खासगी अंशत आणि पूर्ण अंशदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती पद भरतीचे प्रमाण निश्चित करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंश तसेच पूर्ण अंशत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक कर्मचारी पदे अनुकंप नियुक्तीसह 100% नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक हे 3 पदे भरण्यास मंजुरी देण्यात येत आहे. अटी व शर्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे की खाजगी मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्याबाबतची तरतूद विहित करण्यात आलेली आहे. सदर तरतुदीचे काटेकोर पालन करणे आवश्यक असणार आहे अशा सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात आली आहे. सदर पदे 100% सरळ सेवेने भरताना यामध्ये अनुकंप नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घेणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत असणारे अद्याप कार्यरत असण्याची शक्यता आहे. यापैकी काही कर्मचारी वरील पदावर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करीत असण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रचलित पद्धतीनुसार सदर पदे 50% मर्यादित पदोन्नतीने भरणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर प्रस्ताव अंतर्गत पदे 100% सरळ सेवेने भरण्याबाबतची बिंदू नियमावली नोंदवही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्याकरिता सादर करतेवेळी चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणतेही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणतेही कर्मचारी पदोन्नतीकरिता आवश्यक पात्रता धारण करत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थितीत बिंदू नियमावली नोंदवही सोबत सादर करणे आवश्यक असणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.